मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साधारणतः 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात नरेंद्र मोदी यांची नांदेड विमानतळावर धावती भेट झाली. त्याचबरोबर संभाजीनगर येथे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. लातूरला उद्धव ठाकरे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी ढवळून काढला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय टाकतील तेवढ्या जागा मिळतीलच असं सांगता येत नाही. दरम्यान भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा वाटपाचं अद्याप घालमेल सुरू आहे. त्यामुळं संभाजीनगरला भेट झाली, बैठक झाली, मुंबईला बैठक झाली, त्याचबरोबर दिल्लीला काल बैठक झाली. 8ला जाहीर होणारी यादी हे पुढं ढकलली गेली. त्यामुळं कशा प्रकारे जागा कोण किती घेणार, मग काही ठिकाणी बंडखोरी होणार का, अशा एका परिस्थितीमध्ये भाजप हुक और कुक एक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठवाड्याचा विचार करत असताना मराठवाड्यामध्ये 4 जागा भाजपच्या आहेत विद्यमान खासदार, 3 जागेवर शिवसेना आहे, तर 1 जागेवर MIM आहे. ज्यामध्ये आपण मतदारसंघनिहाय पाहिलं तर लातूरला भाजपचे खासदार हे सुधाकरराव श्रंगारे आहेत. यांच्या ठिकाणी मागणाऱ्याची संख्या ही जरी जास्त असली तरी परंतु पक्ष हे पैसे घेऊन तिकीट देतोय अशा प्रकारचा बदनामी होऊ नये. कारण श्रंगारेची उमेदवारी कट करत असताना त्यांना कोणत्या ग्राउंडवर कट करायचं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांशी प्रामाणिक होते, पक्षाशी प्रामाणिक होते. त्याचबरोबर त्यांनी सभागृहात भरपूर हजेरी होती आणि त्याचबरोबर सातत्याने विविध विषय मांडण्याचं काम केलं. कधीही कुणालाही त्यांनी वाकडं बोलले नाहीत, टाकून बोलले नाहीत. उलट मी म्हणतो की दानशूर व्यक्ती म्हणून जर उल्लेखच करायचा असेल, एका बाजूला टोप्या घालणाऱ्या नेत्याचं प्रमाण वाढत असताना यांनी मात्र दुय्यांगी नेत्यांना उजवायचं काम हे सातत्यानं जिल्हा पातळीवर केलेलं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये यामध्ये अनिल गायकवाड हे जर उमेदवार राहिले असते तर कोणाला काही वाटलंही नसतं. कारण त्यांना भविष्यामध्ये मंत्रिमंडळात समावेश व्हायची शक्यता नाकारता येत नाही. पण विश्वजित गायकवाड यांचा मतदारसंघात तेवढा संपर्क नाही. निश्चित गायकवाड सुनील यांनी आणि अनिल गायकवाड यांनी भाजपची पाळंमुळं खोल घालण्याचा प्रयत्न केला असला तरी 90% चान्सेस हे सुधाकररावजी श्रंगारे यांचे आहेत. मग अनिल गायकवाड जे विधानसभेला उभा राहून बदमन पडले त्यांचाही प्रयत्न चालू आहे. मध्येच आमच्या रेणापूरचे सोनवणे सभापती त्यांचाही प्रयत्न चालू आहे. कांबळे मॅडम त्यांचाही प्रयत्न चालू आहे. पण खात्रीलायक वृत्तानुसार जवळजवळ 70 ते 80% लोकांचं मत आम जनता असेल किंवा कोणीही असेल की त्याबद्दल सुधाकरराव श्रंगारे यांच्याच नावाचा उल्लेख केला जात आहे. या उलट या ठिकाणी एक लातूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले भाई नागराळे हे काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचं दिसतं. निश्चित काही विपरीत घडलं तरच त्यांना यश मिळायची शक्यता आहे. पण त्यांचे मात्र दिवाळीच्या अगोदरपासून प्रयत्न सुरू आहेत. नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर ज्यांना जॉईंट किलर म्हणून ओळखलं जातं, ते कसंही का असेना म्हणजे
त्यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव केलेला आहे आणि या ठिकाणी तसं प्रतापराव चिखलीकर यांच्या बाजूनं 60 ते 70% लोकांचे मत हे आहेत. त्याचबरोबर एक धाडसी काम करणारा, पाठपुरावा करणारा, लोकात मिसळणारा आणि दररोज मतदारसंघात 200 ते 300 लोकाला ते सातत्यानं संपर्कात राहतात. त्यांचा विचार करत असताना वैयक्तिक प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर कोणाचाही तसा राग नाही, पण अवतीभोवतीची चहापेक्षा किटली गरम म्हणल्यामुळं थोडासा त्रास होऊ शकतो. भाजपची जमेची बाजू म्हणजे अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश आणि राज्यसभेवर नियुक्ती. यामुळं निश्चित या ठिकाणी चर्चा जी आहे एक उच्च शिक्षित डॉक्टर मिनलताई खतगावकर यांची, पण एका बाजूला अशोकरावजी चव्हाण यांना उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा लगेच काँग्रेसमधून यायचं म्हणजे त्यांना तर डायरेक्ट खासदार केलं आणि दुसऱ्या बाजूला मिनलताई खतगावकर यांचे प्रयत्न ओमप्रकाशजी पोकर्णा असतील, अमर राजूरकर असतील किंवा सर्वजण जरी प्रयत्न करत असले तर प्रतापराव पाटील चिखलीकर हे येणाऱ्या काळामध्ये सर्वाला घेऊन चालतील. आणि जेव्हा अमित शहा, नरेंद्रभाई मोदी किंवा देवेंद्र फडणवीस सांगितल्यानंतर ते निश्चितच चांगल्या प्रकारे होऊ शकतं. या ठिकाणी त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून जवळजवळ खात्रीलायक माहितीनुसार यशपाल भिंगे यांना 1.5 लाख मते मिळाली होती. त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. बीडमध्ये खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या ऐवजी एक ओबीसीचा नेता, मला येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्यांना काही भवितव्य आहे, जसं अशोकरावजी चव्हाण एक मुख्यमंत्री म्हणून, एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि कामाचा वचपा पाहता पंकजाताई मुंडे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना पंकजाताई मुंडे यांना ओबीसीचा चेहरा म्हणून महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली जाऊ शकते. आणि त्या ठिकाणी बीडमधून डॉक्टर नरेंद्र काळे एक साधा स्वच्छ प्रतिमा असलेला, नगरसेवक असलेला, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ याच्यामध्ये ज्यांचा कामाचा वचक आहे, अत्यंत विनम्रता, सर्वांना काका, मामा, दादा, बाबा म्हणून गोड बोलणारे आणि या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तसं हा मतदारसंघ बराच काळ केशरबाई क्षीरसागरांचा होता. काही काळमध्ये आपले जयसिंगराव गायकवाड या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर मंत्री द्वारकादास मंत्री अगोदर त्या ठिकाणी होते. पण या ठिकाणी ही निवडणूक जरी सोपी वाटत असली तरी चुरशीची होऊ शकते. त्याचबरोबर हिंगोलीचे आमदार हे हिंगोलीचे खासदार हे हेमंत पाटील आहेत. मग हेमंत पाटील हे लढतात की नाही, आणि ही जर जागा भाजपला सुटली तर रामदास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्याचबरोबर काँग्रेसकडून आष्टीकरांची नावाची चर्चा आहे. तसंच दांडेगावकर यांच्या नावाची ही चर्चा आहे. जालन्यामधून दानवे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ते सध्या रेल्वे राज्यमंत्री आहेत. या ठिकाणी काँग्रेसकडून कोण येणार किंवा शिवसेनेकडून कोण येणार हे मात्र निश्चितच सांगता येत नाही. आणि परभणीमधून सध्या ही जागा शिवसेनेला सुटली जाऊ शकते. त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून संजय जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संभाजीनगरमध्ये MIMचे खासदार हे उभा राहतात की मुंबईमधून लढतात हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. आणि त्याचबरोबर सावे हे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर राज्यसभेवर कराड आहेत. सावे आणि कराड यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. तर त्याच ठिकाणी खैरे यांनाही ते 2-3 टर्म खासदार राहिलेले आहेत. धाराशिवमध्ये
अत्यंत लोकप्रिय शिवसेनेचे खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख करता येतो, ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हा सर्वसामान्याचा आवडता, आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम नसले तरी परंतु या ठिकाणी नावात विविध लोकांची चर्चा असली तरी या ठिकाणी येणाऱ्या काळात औसा मतदारसंघ, उमरगा मतदारसंघ, तुळजापूर मतदारसंघ, बार्शी मतदारसंघ, परंडा मतदारसंघ, धाराशिव मतदारसंघ पाहता कदाचित जर तर मध्ये बसवराज पाटील मुरुमकर आणि अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा आहे. राणादादाला उमेदवारी दिल्यानंतर निश्चित ते या मतदारसंघात किंगमेकरची जर भूमिका घेतली आणि सर्वांनी, सावंत असतील, त्याचबरोबर अभिमन्यू पवार असतील आणि बसवराज पाटील असतील, सर्वांनी जर ठरवलं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची, अटीतटीची होऊ शकते. यश कुणाला मिळणार हे निश्चित आज तरी सांगता येत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज आपण जर पाहिलं की पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नसल्यामुळं त्या ठिकाणी नागपूरला देवेंद्र फडणवीस उभे राहणार अशा प्रकारची चर्चा आहे. पण नितीन गडकरी ज्यांच्यामुळं संपूर्ण देशात 10 ते 15% मतं हे त्यांच्यामुळं मिळू शकतात आणि म्हणून त्यांची उमेदवारी ही कटूच शकत नाही. आणि तो फार मोठा धोका फक्त भाजपलाच नाही तर लोकशाहीला सुद्धा ठरू शकतो. त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर खडसे यांच्या ठिकाणी महाजन, पण सहजासहजी महाराष्ट्र सोडून वर जायला नको वाटतंय, कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वातंत्र्य असतंय आणि तिकडं मात्र मोदी साहेबांच्या सटाक्यात आगाऊपणा करायला जमत नाही. आणि त्याचबरोबर शेलार यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. राहता राहिला विषय तारीख पे तारीख ही सुरू आहे. निश्चित भाजप म्हणजे युतीची अद्याप नीती नाही. प्रकाश आंबेडकर म्हणजे आम्ही म्हणणार नाही त्यांची अवकात काय नाही, कारण ते व्यक्तिमत्व, ते रसायनच वेगळं आहे. ते निश्चित की त्यांना आघाडीनं जर नाही घेतलं तर आघाडीला 4, 5, 6 जागाला ते फटका बसू शकतो. सोलापूरमधून आपल्या यांच्या शिंदे साहेबांच्या कन्याचं नाव फास्ट आहे. त्याचबरोबर साताराकडं आमचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. कोल्हापूरमधून छत्रपती राजांचा नावाचाही जोरात विचार म्हणजे अंतिम टप्प्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून. आणि बारामतीमध्ये मात्र सुप्रियाताई सुळे आणि त्याचबरोबर सुनेत्राताई पवार यांची निवडणूक मात्र रामायण महाभारतापेक्षा सुद्धा भारी ठरू शकते. कारण आता हळूहळू पवार साहेबांचं वयोमानानुसार ते कधी कुणाला असं स्लिप ऑफ टंग होत नाही, पण ते शेळकेला म्हटले, शेळके लक्षात ठेव मला शरद पवार म्हणतात. ते वागत तसे होते. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये निलंगेकरांचा पराभव असेल, विलासराव देशमुखांचा पराभव असेल, जी नीती त्यांची आहे त्यांना फक्त वस्ताद देवेंद्र फडणवीसच भेटलेले आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकरांना उमेदवारी देणं हे पक्षाचं कर्तव्य ठरणार आहे. कारण बाहेरून आलेल्याला आपण राज्यसभेवर घेतलं आणि त्यांच्याच मेवण्याच्या सुनेला देणं आणि प्रतापरावांचं काम चांगलं आहे. निश्चित काही आमदारांची वगैरे थोडी बहुत नाराजगी आहे. ती नाराजगी राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणच कोणाचा कायमचा मित्र नसतो. पवार असो, रातोळीकर असो किंवा हंबर्डे असो, म्हणजे भाजप अंतर्गत सुद्धा बरेच जण इच्छुक आहेत काय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागासवर्गीय मतदारसंघातला एक सज्जन, चारित्र्य संपन्न, दानशूर आणि हे दान देत असताना
पुणे लुटून साताऱ्याला वाटायचं असं नाही, तर स्वतःचं चेक पेमेंट करणारे सुधाकररावजी श्रंगारे खऱ्या अर्थानं लातूर लोकसभेला लाभलेला तो एक श्रंगार आहे. विनम्रता हा त्यांचा गुण आहे. सगळ्याला साहेब म्हणणं, गोड गोड बोलणं. त्याचबरोबर त्यांनी शिवजयंती, आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती किंबहुना लातूरचा उड्डाण पूल जर फक्त वाचलाच असेल, कोणी गुडविल घेत असेल, तो फक्त आणि फक्त सुधाकरराव श्रंगारे यांच्यामुळं. ज्या ठिकाणी ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्या अहमदपूरच्या राम ह्याची देखाव्याची चर्चा झाली, ती फक्त सुधाकरराव श्रंगारे यांच्यामुळं. त्याचबरोबर या लातूरमध्ये झालेला कार्यक्रम असेल, नांदेडला झालेला कार्यक्रम असेल, रेणापूरला झालेला कार्यक्रम असेल, अशा प्रकारचं बरेच नेते आश्वासनं देतात, फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत. वेळ आली की समय आ गया बाका तो गधे को बोलना पडता है काकाप्रमाणे वागतात. पण ज्याच्या ठाई स्थायी भाव हा विनम्रता आहे. निश्चित अनिल गायकवाड बद्दल पुन्हा पुन्हा आम्ही म्हणतो की एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. पण आज राष्ट्राच्या उभारणीच्या ठिकाणी पाहत असताना आपण जर विचार केला तर अजून तरी ठरली नाही नीती, युतीची नीती. आघाडीत कोण करणार बिघाडी, अशा प्रकारचं एक चित्र विचित्र सुरू असून येणाऱ्या 4-5 दिवसात सर्व पिक्चर क्लिअर होणार आहे. पण जर श्रंगारेची उमेदवारी बदलली गेली तर फार चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि त्याची रिॲक्शन जर उलटी सुलटी आली तर त्याचा फार मोठा वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. कारण सज्जन, प्रामाणिक, नॉन करप्ट, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, कोरोनाच्या काळात मदत करणारा, साहित्य संमेलनात लाखो रुपयाचं अन्नधान्य देणारा, अशा प्रकारचं एक लातूर, नांदेड, त्याचबरोबर धाराशिव हा सोपा खेळ नाही. पण पाहूया काय काय होतंय ते. तर मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पाहूया, भेटूया. आणि आपण पाहतो की अशोकराव चव्हाण यांना का आणलं, नंतर बिहारच्या मुख्यमंत्र्याला का आणलं, की जो पंतप्रधानचा. म्हणजे आणखीन मोदी, शहा काय काय करू शकतात, किंवा देवेंद्र फडणवीस कुठं चमत्कार करू शकतात. आणि निश्चित सुनेत्राताई पवार या निवडून आल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण युवक महिला त्या सुनेत्राताई पवार यांच्या बाजूने आहेत. काही प्रस्थापित मंडळी हे सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने आहेत. हे जरी खरं असलं तर लोक मधून भीती व्यक्त करतात की इकडं जाण करायला दिल्यामुळं तिकडं धनगर समाजाची मतं मिळतील का. पण त्याचबरोबर इंदापूरमधून काय होणार, कुल काय करणार. पण एकंदरीत पाहत असताना साहेबांचं वय जरी झालं असलं, ते पावसात भिजले आणि बहुमत आलं, तर या ठिकाणी आता इस घर को आग लगी इस घर के चिराग से म्हणत असताना कोण कोणाला गद्दार म्हणायचं, कोण कोणाला बेमान म्हणायचं आम्ही म्हणणार नाहीत. काही जण म्हणतात उद्धव ठाकरेंनी धोका दिला, काही जण म्हणतात शिंदेनी धोका दिला, काही जण म्हणतात लोकांचे घडप आयुष्यभर फोडणारे देवराज आर्सच्या म्हणजे काढून यशवंतराव चव्हाणाच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरदचंद्रजी पवार, आणि त्याचबरोबर देवराज आर्स पुन्हा संभाजीनगर येथे राजीव गांधीच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन पांढऱ्या कचड्याची बाई म्हणणाऱ्या सोनिया गांधी, म्हणजे एक रोल मॉडेल कशा प्रकारचं नेतृत्व असू शकतंय आणि आपण जे पेरतो ते कसं उगू शकतंय, हे अनेक उदाहरणं आपण हळूहळू मतदारसंघनिहाय लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. लवकरच आम्ही बारामतीमध्ये एक साधारणतः 200 ते 300 लोकांच्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या आम जनतेच्या मुलाखती घेणार आहोत. चला सबस्क्राईब करा, मराठवाडा नेता यूट्यूब, फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद, नमस्कार.